नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण इथं चमचमीत मसाला भेंडी किंवा भेंडी मसालासुद्धा याला म्हणू शकतात, छान अशी रेसिपी करणार आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता भेंडी आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे किंवा 1 ते 1.5 तास ही भेंडी सुकू द्यायची, म्हणजे त्यातील पाणी सर्व सुकून जातं। आणि नंतर भेंडी हव्या त्या आकारामध्ये आपल्याला चिरून घ्यायची आहे। नंतर कांदा, लसूण, आलं आणि टमाटर छान मोठे-मोठे फोडी करून घ्यायचे आहे। नंतर गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं। पाणी छान तापलं की त्यामध्ये कांदा, टमाटर, आलं, लसूण टाकायचं। आता हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे। कांदा, लसूण याचा कच्चापणा जाईल इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता हा मसाला शिजत असताना यामध्ये मीठ वगैरे टाकायची अजिबात गरज नाही। हा मसाला असाच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आता पाण्याला छान खडखडून उकळी आलेली आहे आणि मसालासुद्धा व्यवस्थित शिजून झालेला आहे। आता कढई गॅसच्या खाली उतरून घ्यायची आणि मसाला गार होऊ द्यायचा आहे। आता मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं आणि चिरून घेतलेली भेंडी टाकायची। थोडी थोडी भेंडी टाकायची, एकदाच भेंडी टाकायची नाही, नाहीतर ही भेंडी व्यवस्थित फ्राय नाही होणार, म्हणजेच तळले नाही जाणार। आणि आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, अगदी चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने आपली भेंडी लवकर फ्राय होते। आता अशा प्रकारे आपल्याला सर्व भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। आता भेंडी फ्राय करताना ही भेंडी आपल्याला जळू द्यायची नाही। अगदी अशा प्रकारे असा कलर आला आणि भेंडी व्यवस्थित झालेली दिसली ना की लगेचच भेंडी आपल्याला काढून घ्यायची आहे। आता सर्व भेंडी अशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। आता सर्व भेंडी फ्राय करून तयार आहे। आता लगेचच मसालासुद्धा एका साईडला गार झालेला आहे। आता नंतर कांदा, लसूण, आलं आणि टमाटर बाजूला काढून घ्यायचं आणि हे जे मसाल्याचं पाणी आहे ना, हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेलं कांदा, लसूण, आलं आणि टमाटर टाकायचं आणि याचे छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपलं वाटण तयार झालेलं आहे, म्हणजेच मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता ज्या कढईमध्ये आपण भेंडी फ्राय केली होती ना, तीच कढई ठेवायची आणि तेच तेल आपल्याला वापरायचं आहे। तर तेल छान तापू द्यायचं। नंतर त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आणि नंतर बारीक मसाला करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता हा मसाला बघा छान असा टमाटर टाकलेला आहे, तर त्याच्याने छान रंग आलेला आहे। नंतर यामध्ये तिखट टाकायचं आहे। इथं मी 2 चमचे तिखट टाकलेलं आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। नंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि नंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा। व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता लगेचच यामध्ये कस्तुरी मेथीसुद्धा टाकून घ्यायची आहे। छान हातावरती क्रश करून घ्यायची आणि नंतर कस्तुरी मेथी टाकायची। आता व्यवस्थित हा मसाला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे। आता मंद गॅसवर हा मसाला होऊ द्यायचा। आता मसाला होत आहे तोपर्यंत आपल्याला दहीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकायचं। इथं 2-3 चमचे दही घेतलेलं आहे आणि ते छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। इकडे मसालासुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे, छान मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता लगेचच यामध्ये दही बारीक करून घेतलेलं आहे ते दही टाकून घ्यायचं आहे। आता या रेसिपीसाठी आपल्याला ताजं दही वापरायचं आहे, आंबट दही अजिबात आपल्याला वापरायचं नाही। आता दही आणि मसाला मंद आचेवरती होऊ द्यायचा आहे, म्हणजे तेल सुटेपर्यंत दही आणि मसाला होऊ द्यायचा। नंतर फ्राय करून घेतलेली भेंडी टाकायची। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता लगेचच यामध्ये मीठ टाकायचं आहे। इथं मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करायची। आता व्यवस्थित मिक्स करून झाली की यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण की ही भाजी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकतात, पण ही थंड झाली ना तर खूप घट्ट होते। त्यासाठी जे मसाल्याचं पाणी होतं ना तेच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता पाणी टाकून झालेलं आहे। आता ही भाजी व्यवस्थित मिक्स करायची आणि मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे। बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा। नंतर बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। आता कोथिंबीर टाकून झाला की व्यवस्थित मिक्स करायची आणि भेंडी मसाला किंवा मसाली भेंडी तयार झालेली आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।